Warm good evening and welcome for your front end course. Okay. Yes. सो मी सर्व स्टार्टिंगला तुम्हाला तुमची बॅचची लिंक शेअर करतो आहे प्लेलिस्ट जी ॲक्च्युअली तुम्हाला एल एम एसमध्ये पण मिळेल पण सेम व्हिडिओज तुम्हाला त्या प्लेलिस्टवरती पण मिळतील ओके. सो जस्ट गिव्ह मी अ मिनिट. मी ती अपलोडच केलेली आहे. सो जस्ट आय विल गो विथ यूट्यूब. Here I will go with studio. Studio. Okay, and let me just go with playlist. Yes, playlist. आणि ही आपली playlist आहे. Okay, so let me just share this. मी आपल्या ग्रुपवरती लिंक शेअर केली आहे. एकदा प्रत्येकाने चेक करा. येस, ॲक्सेसिबल आहे का एकदा चेक करा. येस ओके. सो नाव लेट्स स्टार्ट विथ द मीटिंग. ओके. सो प्लेलिस्ट मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. पहिले 3 व्हिडिओज अपलोड झालेले. रिमेनिंग व्हिडिओज आज तुमचे अपलोड होऊन जातील. ओके. अँड या दॅट इज वॉट द कन्सर्ट इज ऑल अबाउट. तर लेक्चर्समध्ये तुम्हाला जर काही क्वेरीज काही क्वेश्चन आले तर तुम्ही मला विचारा. आणि जे कोड आत्तापर्यंत झालेले आहे त्याची पण गिटअपची लिंक मी तुम्हाला शेअर करेल. तिथून तुम्ही कोड डाउनलोड करू शकताय. सो तुमच्याकडे एंड टू एंड प्रत्येक दिवसाचा कोड आणि डिटेल्स मेन्शन राहतील. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द मीटिंग. ओके. मी ते स्क्रीन शेअर करतो आहे. प्लीज इन्फॉर्म मी वन्स इट इज विजिबल. येस, स्क्रीन दिसते सर्वांना. ओके, ग्रेट वन. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज मीटिंग. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण कोणते कोणते टॉपिक बघितले एकदा रिकॅप घेऊया, एकदा जस्ट डिस्कस करूया अँड देन वी विल मूव फॉरवर्ड विथ द पार्ट. सो डे 7. येस. सो आपण कालच्या डेमध्ये लाईक if I'm not wrong, okay, we have just seen regarding the box model and that was the part which we have discussed yesterday also. तर बेसिकली हा आपला डे 8 झालेला आहे. ओके. आणि आज आपला डे 9 आहे. इफ राईट. येस गाईज. सो टुडे इज आवर डे 9. ओके. आता आज आपण काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज लर्न करणार आहे. ओके. सो वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू अप्लाय अ फॉन्ट, then how to handle a background image, okay, and how we can create a pop-ups. okay. तर हे टॉपिक आज आपण लर्न करणार आहे. वन बाय वन आपण डिस्कस करूया. सो इट विल बी लाईक आय विल जस्ट यूज डे ओ इयर सो दॅट फ्युचरमध्ये आपल्याला जसे चेंजेस वाटले तसे आपण करू शकतो. ओके. सो टुडे इज गोइंग टू बी अ डे 9. आत्तापर्यंत आपण कोणत्या सी एस एसच्या प्रॉपर्टीज बघितल्या. तर आत्तापर्यंत आपण प्रॉपर्टीज बघितल्या पॅडिंग, मार्जिन, बॉक्स सायझिंग, width, height, border color, border width, border style, color, background color, border radius and border collapse. ओके. मी हे पण सांगितलं होतं आज प्रत्येकाने आपल्या लॅपटॉपने कनेक्ट करायचं आहे, मोबाईलने कोणीही कनेक्ट करणार नाही. ओके. कारण मी आज एक पॉईंट झाल्यानंतर प्रॅक्टिकल पण देणार आहे तुम्हाला, तर तुम्हाला त्या प्रॅक्टिकलवरती वर्कआउट करायचं आहे. ओके. दॅट इज वॉट द कन्सर्ट इज. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे युनिट्स पण बघितले. तर सी एस एस युनिट्स म्हणेल मी. तर कोणते युनिट बघितले तर आपण पिक्सल हा एक युनिट बघितला होता. त्यानंतर पर्सेंटेज बघितला आणि VW बघितला. VW म्हणजे काय असतो? व्ह्यू पोर्ट विड्थ. ओके. हा त्याचा शॉर्ट फॉर्म. पर्सेंट म्हणजे जे पर्सेंटची साईज असते त्याला पर्सेंटेज म्हणतात आणि जे PX असतात त्याला पिक्सल म्हणतात. ओके. तर आत्तापर्यंत आपण हे 3 युनिट बघितलेले, पिक्सल, पर्सेंटेज आणि व्ह्यूपोर्ट विड्थ. लास्ट लेक्चरमध्ये आपण सर्वात एंडला हे बघितलं की इमेजला राऊंड कसं करायचं, राईट.
हाऊ टू मेक अ राउंडेड पार्ट टू एन इमेज. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता जो आपण लर्न केला लास्ट लेक्चरमध्ये, राईट. सो येस, आत्तापर्यंत जे आपण लर्न केलं त्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? येस, एनीवन हॅज एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? येस, अदर पार्टिसिपेंट्स? गायत्री, प्रांजल, उज्ज्वल, तन्मय, वैष्णवी. ओके, ग्रेट. सो आज आपण आजचं सेशन स्टार्ट करूया. ओके, आता आजच्या सेशनचा अजेंडा खूप सिम्पल आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत CSS रिलेटेड फॉन्ट. ओके, तर फॉन्ट कसा हँडल करायचा तो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत. ओके, अँड देन वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज इथे आपण बॉर्डर रेडियस पण मिळला, लाईक हाऊ टू मेक राऊंड इमेज. ओके, हा टॉपिक आपण इथे बघितला. Now in today's session we are going to see that how to apply a font, okay, and handle font. Okay, and handle font. आता फॉन्ट हँडलिंग म्हणजे काय, तर ज्या वेबसाईट्स असतात, ओके, बेसिकली ज्या वेबसाईट्स असतात, just a minute guys. Okay, so yeah, let's resume this back again. So now like here so आता आपण जे डिस्कशन करणार आहे तो आहे आपला दॅट इज गोइंग टू बी हाऊ वी कॅन हँडल अ फॉन्ट्स. ओके, दॅट इज वॉट आवर टुडेज टॉपिक इज ऑल अबाउट. ओके, सो चला याला डिस्कस करूया. अँड फॉर दॅट आय विल जस्ट गो टू द फोल्डर. ओके, तर फोल्डरमध्ये आपण आपल्या ट्रेनिंग फोल्डरमध्ये अंडर द कोड ड्रिफ्ट वी हॅव अवर रिॲक्ट बॅच. ओके, त्यामध्ये CSSच्या अंडर मी आजचा डे क्रिएट करेल, दॅट इज गोइंग टू बी डे 9. अँड लेट्स ओपन दिस वन विथ VS कोड. ओके, सो इथे आपण एक फाईल क्रिएट करूया. सो फाईलचं नाव असेल index.html किंवा मी याला नेम चेंज करेल फॉन्ट्स. ओके, आणि यासोबत आपण आपली CSSची फाईल पण क्रिएट करूया, fonts.html CSS. तर मी दोन्ही पण नेम सारखे देतोय सो दॅट ते समजणं किंवा समजायला थोडं सोपं जातं आपल्याला. ओके, सो लेट्स अंडरस्टँड दिस नाव. लेट्स अंडरस्टँड दिस. सो इथे मी HTML5चा यूज करेल. ओके, अँड इथे मी म्हणेल फॉन्ट्स अँड आय विल यूज अन लिंक ओव्हर हिअर. ओके, त्याने काय होईल, लिंक फॉर CSS, सो दॅट आपल्याला ती फाईल जी आहे ती लिंक करता येईल. सो आय विल जस्ट से ./fonts.css. ओके, नाव लेट्स से की माझ्याकडे इथे एक पॅरेग्राफ टॅग आहे आणि इथे आपण म्हणूया लाईक से धिस इज अ टेक्स्ट. ओके, फॉर स्टुडंट असं आपण एक मेसेज लिहिलेला आहे. याला जर मी लाईव्ह केलं, इफ आय जस्ट रन दिस ऑन लाईव्ह सर्वर, तर बेसिकली आपल्याला या टाईपचं एक आउटपुट येईल. ओके, जे सांगेल की दिस इज दी टेक्स्ट फॉर स्टुडंट. ओके, आता लेट्स यासोबत आता आपण काही ऑपरेशन्स करू शकतो. आता बेसिकली जर तुम्ही बघितलं तर इथे H1 टॅग, इथे जे H1 टॅग आहे, ओके, जस्ट आय विल से हॅलो हिअर. तुम्ही जर बघितलं तर तो जो H1 टॅग आहे, ओके, इट्स ॲक्च्युली गोइंग टू हॅव it's actually going to have a text as bigger. ओके, त्याचा जो टेक्स्ट आहे हा थोडासा बिगर टेक्स्ट आहे. ओके, त्यानंतर द नेक्स्ट इज लाईक पॅराग्राफ टॅग जो आहे हा टेक्स्ट याचा थोडासा छोटा आहे. मग क्वेश्चन असा येतो, जर आपल्याला फॉन्टची साईज कमी जास्त करायची असेल तर ती करता येते का? तर ॲन्सर येस. तुम्ही कोणत्याही एलिमेंटची फॉन्टची साईज कमी किंवा जास्त करू शकताय आणि त्यासाठी आपल्याकडे टेक्स्ट फॉन्ट्सच्या प्रॉपर्टीज असतात. ओके, तर चला समजून घेऊया वन बाय वन कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो आहे. तर आता यासाठी आपल्याला सर्वात आधी आपण पॅरेग्राफ टॅगला टार्गेट करूया आणि मी इथे क्लासचा यूज करेल. जे आपण क्लास सिलेक्टर हा कन्सेप्ट बघितला त्यातला मी क्लास इथे यूज करतो आहे. ओके, सो इथे आपण क्लासचं नाव देऊया. सपोज मी नाव दिलं टेक्स्ट, तुम्ही काही पण नाव देऊ शकताय. मी इथे नेम देईल टेक्स्ट. ओके, लेट्स कॉपी दिस
आणि इथे जस्ट मी राईट साईडला याला स्प्लिट करेल सो दॅट आपल्याला दोन्ही पण कोड सोबत दिसतील. ओके, सो इथे मी CSS फाईलमध्ये सर्वात आधी स्टार म्हणजे युनिव्हर्सल सिलेक्टर, जिथे मी म्हणेल की मार्जिन मला 0 हवी आहे, पॅडिंग 0 हवी आहे आणि बॉक्सची जी सायझिंग आहे ती बॉर्डर बॉक्स हवी आहे. ओके, सो हे 3 पार्ट मॅन्डेटरी, हे मी ऑलरेडी मागच्या 2 लेक्चरपासून तुम्हाला सांगितलेले आहे की जेव्हा जेव्हा आपण डेव्हलपमेंट करतोय तेव्हा तेव्हा आपल्याला हे पार्ट मॅन्डेटरी. ओके, यू नीड टू राईट इन दिस वे ओनली. तुम्हाला या टाईपमध्येच ते लिहावं लागणार आहे. ओके, सो हिअर जस्ट आय विल से दॅट वी हॅव अ क्लास कॉल्ड अ टेक्स्ट. ओके, आणि इथे आपण काय करूया, वी विल जस्ट राईट अ लॉजिक. ओके, सो वी विल राईट अ लॉजिक. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट्सचे सेटिंग्स किंवा फॉन्टला चेंज करायचं आहे. ओके, सो जसा हा पर्टिक्युलर जो पॅरेग्राफ आहे, आता यासोबत आपण काय काय करू शकतो आहे किंवा फॉन्टसोबत आपल्याला काय काय करता येतं, तर चला हे थोडंसं समजून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही फॉन्टसोबत काय काय करू शकताय, तर एखाद्या टेक्स्टला बिग किंवा स्मॉल करू शकताय. ओके, हा झाला पहिला पार्ट. दुसरा अजून टेक्स्टसोबत आपण काय करू शकतोय, तर टेक्स्टला आपण बोल्ड किंवा इटॅलिक करू शकतोय. तुम्ही बोल्ड किंवा इटॅलिक हे दोन्ही पण करू शकता. ओके, दॅट इज वॉट ॲक्च्युली द लॉजिक इज. ओके, ऑल अबाउट द फॉन्ट्स लॉजिक इज. तर तुम्ही याला बोल्ड किंवा इटॅलिक करू शकताय. ओके, डिपेंडिंग ऑन द सिनॅरिओ. ओके, यू कॅन मेक इट बोल्ड और इटॅलिक. मग आता क्वेश्चन असं हे करायचं कसं, तर यासाठी आपल्याकडे काही प्रॉपर्टीज असतात. ओके, वन बाय वन आपण ह्या प्रॉपर्टीज समजून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन चालू करणार आहे. ओके, सो लेट्स अंडरस्टँड दिस. तर लेट्स आहे की मला या पॅरेग्राफची साईज वाढवायची. आता क्वेश्चन असा असतो, बाय डिफॉल्ट या पॅरेग्राफचा फॉन्ट काय असतो, तर कोणताही पॅरेग्राफ जर असेल किंवा तुम्ही कोणताही टेक्स्ट लिहा, मी इथे हॅलो जरी लिहिलं, ओके, तर क्वेश्चन असा याचा साईज काय असते. तर जेव्हा पण तुम्ही प्लेन टेक्स्ट लिहिता पॅरेग्राफमध्ये किंवा पॅरेग्राफच्या बाहेर, तर त्याची जी साईज असते ना ती असते 16 पिक्सल. ओके, मग सपोज इथे जर मला याचा फॉन्ट जर वाढवायचा आहे तर ती 16 पिक्सलपेक्षा जास्त द्यावी लागेल. जर फॉन्ट कमी करायचा आहे तर 16 पिक्सलपेक्षा कमी द्यावं लागेल. तर फॉन्ट हँडल करण्यासाठी आपल्याकडे सगळीत पहिली प्रॉपर्टी असते ती म्हणजे फॉन्ट साईज, ज्याने आपण फॉन्टची साईज कमी जास्त करू शकतोय. ओके, सो लेट्स से मला फॉन्टची साईज ही चेंज करायची. तर आता बाय डिफॉल्ट असते 16 पिक्सल. तर इथे तुम्हाला असं काही खास चेंज दिसणार नाही, पण मी या 16 पिक्सलला जर 26 पिक्सल केलं तर बघा ॲटोमॅटिकली पॅरेग्राफची साईज वाढली. आता सपोज याला मी 36 पिक्सल जर केलं तर अजून साईज वाढेल. सपोज मी याला 46 पिक्सल केलं तर अजून साईज वाढेल. ओके, जर मी याला 106 पिक्सल जर केलं तर बघा फॉन्टची साईज किती मोठी झाली. म्हणजे एखाद्या पॅरेग्राफला तुम्हाला बिग किंवा स्मॉल करता येतं. तसंच जर मी इथे फॉन्टची साईज कमी केली, ओके, आता याला मी कमेंट करतोय तर नॉर्मल साईज आपली परत 16 पिक्सल आहे. पण सपोज मी जर म्हटलो की मला फॉन्टची साईज ही 8च पिक्सल हवी, तर नॉर्मल पॅरेग्राफपेक्षा याची साईज कमी होते. ओके, आपण नॉर्मल पॅरेग्राफ टॅग पण इथे लिहूया. सो फक्त मी यामधून क्लास रिमूव्ह करेल. सो बघा नॉर्मल फॉन्ट जो आहे तो या प्रकारे दिसेल आणि जो दुसरा फॉन्ट आहे तो असा दिसेल तुम्हाला. सो व्हॉट इट मीन्स, इट मीन्स दॅट यू कॅन हँडल अ फॉन्ट्स. ओके, सो आता मी याला 24 पिक्सल करेल. लेट मी सेव्ह इट अँड यू विल सी दॅट इट जस्ट वर्क्स व्हेरी व्हेरी वेल. ओके, आता अजून एक इम्पॉर्टंट पार्ट समजून घेऊया. सो इथे सपोज मला हा जो टेक्स्ट आहे, ओके, याला इटॅलिक करायचं आहे. ओके, हा जो टेक्स्ट आहे कोणता, दिस इज एक्स्ट्रा, दिस इज टेक्स्ट फॉर स्टुडंट. आता आपण याचा फॉन्ट इन्क्रीज केला आहे, मला यासोबत याला इटॅलिक करायचं आहे. तर यासाठी आपल्याकडे एक फॉन्टची प्रॉपर्टी असते ज्याला म्हणता फॉन्ट स्टाईल, आणि यामध्ये तुम्ही तिला इटॅलिक करू शकताय. ओके, सो आता इटॅलिकने काय होतं, जो नॉर्मल टेक्स्ट आहे तो इटॅलिकमध्ये कन्वर्ट होतो. आता यासोबत मला सपोज याला बोल्ड करायचं आहे,
तर आपल्याकडे अजून एक प्रॉपर्टी असते ज्याला म्हणतात फॉन्ट वेट. ओके, आणि इथे आपण त्याला बोल्ड असं देऊ शकतोय. बघा, हा नॉर्मल जो पॅरेग्राफ टॅग होता हा बिगर पण झाला. ओके, इट्स बिग. मग आता क्वेश्चन येतो की H1 टॅगला असा किती फॉन्ट आहे. ओके, सो त्याचा आन्सर सिम्पल आहे. H1 टॅगला असतो फॉन्ट ॲज अ 32 पिक्सल. तर बघा, हा आता जो आपला हा टॅग आहे H1 आणि हा जो पॅरेग्राफ आहे हा सेम साईजला आहे. हा तुम्हाला असं वाटत असेल की तो ते सेम साईजला नाही, तर आपण जस्ट याला इथे हॅलो लिहूया आणि याचा इटॅलिकचा पार्ट मी रिमूव्ह करेल. यू विल सी दॅट बोथ ऑफ देम आर ॲट सेम साईज. बघा, आयडेंटिफाय सुद्धा होणार नाही की पॅरेग्राफ टॅग कोणता आहे आणि H1 टॅग कोणता आहे. का? कारण आपण फॉन्ट जो आहे हा 32 पिक्सल केला. 32 पिक्सल ही H1ची साईज असते. ओके, सो मॅक्झिमम साईज जी ब्राउझरमध्ये असते ती असते 32 पिक्सल. पण सपोज मला 32 नाही करायचं, मला याच्या डबल करायचं आहे, तर मी 64 पिक्सल करेल. अँड यू विल सी इट्स मोर बिगर. तुम्ही फॉन्टची साईज कितीही मोठी देऊ शकताय. ओके, इट डझंट मॅटर ओव्हर हियर. ओके, तर बेसिकली जर फॉन्ट हँडल करायचा असेल तर आपल्याकडे 3 प्रॉपर्टी असतात. एक असते फॉन्ट साईज, एक असते फॉन्ट स्टाईल आणि एक असते फॉन्ट वेट. फॉन्ट साईज हे तुम्ही फॉन्टची साईज मागे पुढे करू शकताय. जी स्टँडर्ड साईज असते फॉन्टची ती असते 16 पिक्सल आणि जो H1 टॅग असतो त्याची असते 32 पिक्सल. ओके, नेक्स्ट फॉन्टची जी स्टाईल आहे तर ती इटॅलिक आहे. ओके, तर जर तुम्हाला इटॅलिक म्हणजे जर तुम्हाला फॉन्टची स्टाईल बदलायची, बाय डिफॉल्ट ती उभी असते नॉर्मल, तर तुम्हाला त्याला इटॅलिक करायचं आहे तर तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करू शकता, फॉन्ट स्टाईल ॲज अ इटॅलिक. अँड देन वी हॅव समथिंग कॉल्ड द फॉन्ट वेट. जर तुम्हाला नॉर्मल जर हवा असेल तर फॉन्टचं वेट नॉर्मल करा, जर बोल्ड हवा असेल तर फॉन्टचं वेट बोल्ड करा. तो ॲटोमॅटिकली तो बोल्ड किंवा नॉर्मल होऊन जाईल. अँड यू विल सी इट वर्क्स ओव्हर हियर. ओके, येस, समजलं आहे का जे मला एक्सप्लेन करायचं आहे. सो बेसिकली फॉन्ट कसं आपण हँडल करतो, तर फॉन्ट हँडल करण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर्टीज आहे. पहिली प्रॉपर्टी असते फॉन्टची साईज, जिनं आपण फॉन्टचं साईज मॅनेज करतो, कमी जास्त करता येते. दुसरं असतं इटॅलिकनेस, सो आय कॅन यूज फॉन्ट स्टाईल ॲज अ इटॅलिक. तिसरं असतं फॉन्ट वेट, आय कॅन यूज बोल्ड ऑर नॉर्मल. ओके, तर तसंच फॉन्टची स्टाईल पण तुम्ही नॉर्मल किंवा बोल्ड देऊ शकता. या पॉईंटपर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? फॉन्ट्स लक्षात आले का? ओके, ग्रेट. ओके, दॅट्स रिअली ग्रेट. ओके, चला आता आपण अजून काही कन्सेप्टला समजून घेऊया. ओके, या सो लेट्स अंडरस्टँड सम मोर कॉन्सेप्ट्स ओव्हर हियर. ओके, तर वन बाय वन हे कन्सेप्ट आपण समजून घेऊया. ओके, सो लेट्स रिझ्यूम इट बॅक नाव. ओके, सो आत्तापर्यंत आपण जे डिस्कस केलं
तर ते होतं की आपण फॉन्टची जी साईज आहे ती चेंज करू शकतो आहे. ओके, नाव वी आर गोइंग टू लर्न वन मोर थिंग. पुढे चालून आपण अजून टेक्स्टच्या प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे. ओके, टेक्स्ट अलाइनमेंट वगैरे ते अजून पुढे. बट मला त्याआधी आपण एक डिझाईन क्रिएट करूया, एक ब्युटिफुल डिझाईन. ओके, त्यामध्ये आपण फॉन्टमध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न करू अँड वी विल ट्राय टू मेक इट व्हेरी ब्युटिफुल. ओके, सो चला एक डिझाईन क्रिएट करूया आता. सो माझ्याकडे एक लिंक आहे जी मी तुम्हाला शेअर करेल. ओके, लेट मी डू दॅट वन. जी डिझाईन ॲक्च्युली आपल्याला डिझाईन करायची. ओके, लेट्स गो विथ दिस हियर अँड जस्ट आय विल से झोमॅटो क्लोन. सो मी एक पेज तुम्हाला शेअर करतो आहे UI-चं डिझायनिंगचं, जे पेज ॲक्च्युली आपल्याला आता डिझाईन करायचं आहे. सो हे पूर्ण पेज आपण डिझाईन करणार आहे वन बाय वन. ओके, अँड या दिस इज गोइंग टू बी वॉट वी आर जस्ट गोइंग टू क्रिएट इट ओव्हर हियर. ओके, तर बघा हे जे ब्युटिफुल डिझाईन आहे ना ही आपण क्रिएट करणार आहे. आता यासाठी जे इमेजेस वगैरे लागणार आहे हे मी सर्व प्रोव्हाइड करेल आणि याची जी लिंक आहे ही मी ग्रुपवरती पण शेअर करतो आहे. ओके, सो लेट मी गो टू द ग्रुप. And here just I will say UI UX. Okay, let's do that one. ओके, सो चला आता ही डिझाईन आपण ॲक्च्युली क्रिएट करूया. सो डिझाईन क्रिएट करण्याच्या आधी जस्ट मला एक कन्फर्मेशन हवं आहे. आत्तापर्यंत जे आपण शिकलो आहे ते तुम्हाला क्लिअर आहे सर्वांना? येस, ओके, ग्रेट. ओके, फाईन. सो आता डिझाईन स्टार्ट करण्याआधी आपण प्रोजेक्ट क्रिएट करणार आहोत, एक फोल्डर झोमॅटो क्लोन नावाने, आणि मग आपण क्रिएट करूया. बट त्याच्याआधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया फक्त. ओके, लेट्स हॅव ब्रेक. येस सर. ओके, सो चला आता आपण आपली वेब पेज डिझाईन करूया. ओके, सो दिस इज वॉट द ब्युटिफुल वेबसाईट वी नीड टू क्रिएट. ओके, हीच वेबसाईट आपल्याला डिझाईन करायची आहे. एक छानसं पेज आहे ज्यामध्ये एक UI दिलेला आहे, सेंटरला राऊंड दिलेला आहे. ओके, अँड यू कॅन सी वी हॅव दिस कॉन्सेप्ट ओव्हर हियर. आता एक या पर्टिक्युलर पॉईंटला लर्न करण्याच्या किंवा हा UI समजून घेण्याच्या आधी माझा एक सर्वांना रिक्वेस्ट असेल की जो कोड मी तुम्हाला आत्ता शो करणार आहे हा तुम्ही स्वतःहून एकदा लिहून पण बघा. ओके, ऑब्वियसली कोड तर मी शेअरच करतो आहे, बट तो लिहून बघा. कारण जर तुम्ही हा कोड लिहिला तर तुम्हाला ते लक्षात येईल की हे रन कसं होतं. ओके, विच इज ॲक्च्युली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण UI UXला फक्त आता तुम्ही GPTवरून पण हा स्क्रीनशॉट काढू शकताय, बट लाईक वेन वी डिझाईन, ओके, तर मॅन्युअली कसं डिझाईन करायचं, याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे समजणं थोडंसं महत्त्वाचं आहे. आता इथे खूप सारे कॉन्सेप्ट आहे बघा ह्याच UIमध्ये. तर आपण बघूया की ऑटो कम्प्लीट कशी डिझाईन करायचे, त्यानंतर या टाईपचा मेनू कसा बनवायचा, किंवा जर मी इथे लॉग इन बटनवरती क्लिक केलं तर पॉपअप कसा बनवायचा. तर ह्या पेजमध्ये प्रोबेबली तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजून जातील. ओके, यू विल एबल टू लर्न इट हाऊ टू राईट दॅट लॉजिक. आणि इट्स इनफ की तुम्हाला एक पेज डिझाईन जर करता आलं तर बऱ्यापैकी तुम्हाला वेबसाईटचे सगळे पॅटर्न डिझाईन करता येतील. दॅट इज वॉट द मॅजिकल कन्सेप्ट इज. ओके, तर चला वन बाय वन आता याला आपण समजून घेऊया अँड लेट्स इम्प्लिमेंट इट इन मोर बेटर वे. तर आता हे समजून घेण्यासाठी मी एक प्रोजेक्टचं फोल्डर क्रिएट करेल. तर आपल्याकडे तसा डे नाही नाहीच, बट आपण इथे झोमॅटो क्लोन नावाचा फोल्डर बनवूया. झोमॅटो क्लोन. ओके, आणि याला मी VS कोडमध्ये ओपन करेल. सो ना वन्स इट इज ओपन विथ VS कोड, इथे आपण काय करूया, एक फाईल क्रिएट करूया. ओके, एक फाईल क्रिएट करूया. फाईलचं नाव असेल index.html आणि आपण त्याची CSS फाईल पण बनवून घेऊया. सपोज index.css. त्यानंतर HTML मध्ये आपण HTML फाईलवर सिलेक्ट करूया आणि इथे मी म्हणेल झोमॅटो क्लोन. ओके, आणि लिंक टॅगमध्ये CSS सिलेक्ट करूया अँड देन आय विल जस्ट से ./index.css. म्हणजे आपली फाईल सक्सेसफुली लिंक झाली. त्याचबरोबर मी ही जी CSSची फाईल हिला स्प्लिट टू राईट करेल.
सो नाव माझ्या राईट साईडला आय एम हॅव्हिंग दॅट HTML फाईल. सो येस, तर इथे नाव द क्वेश्चन इज दॅट कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. सो सर्वात आधी आपण युनिव्हर्सल सिलेक्टरमध्ये या 3 पॉईंट मेन्शन करूया. मार्जिन टू द 0, पॅडिंग 0 आणि बॉक्स सायझिंग ॲज बॉर्डर बॉक्स. ओके, हे 3 पॉईंट आपण इथं आधी मेन्शन करूया. नाव द नेक्स्ट स्टेप काय, तर सर्वात आधी आपल्याला वेबसाईटचा स्केलेटन बनवावा लागतो. हे आपण लर्न केलं आहे की जेव्हा आपण वेबसाईट बनवतो तेव्हा आपल्याला त्याचा स्केलेटन बनवणं हे मॅन्डेटरी आहे. तर चला सर्वात आधी आपण स्केलेटन डिझाईन करूया. ओके, सो वी विल डिझाईन अ स्केलेटन ओव्हर हिअर. सो आता स्केलेटन कसा असणार आहे, तर मला सांगा या टोटल वेबसाईटमध्ये तुम्हाला किती पार्ट दिसत आहे. ओके, म्हणजे व्हर्टिकल एक आहे, पण आडवे किती पार्ट आहे, हॉरिझॉन्टल किती पार्टमध्ये वेबसाईट डिवाइड आहे. येस, एनीवन. येस, कोण सांगेल. राईट, सो बेसिकली इट इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट्स. ओके, स्क्रीन दिसत नाही. नेटवर्क इश्यू माझा आहे का, बाकी मेंबर्सला स्क्रीन दिसते का. Yes, sir. ओके, येस. तर किती पार्ट्स आहे बरं प्रोजेक्टमध्ये, सॉरी त्या पेजमध्ये. एक वरचा सेक्शन आहे आणि त्याच्या खाली एक दुसरा छोटा सेक्शन आहे. 2 पार्ट्स आहे. व्हेरी गुड, 2च पार्ट आहे. तर आपण पण तेच करूया. आता आपल्याला पहिला वरचा पार्ट डिझाईन करायचा आहे. सो वी विल फोकस ऑन फर्स्ट पार्ट. ओके, येस. सो लेट्स डू दॅट वन नाव. ओके, या. Okay, so let's understand these points now. Okay, one by one we will discuss it. तर आपण सर्वात आधी वरचा जो पार्ट आहे ना तो आधी फायनलाइज करूया. ओके, विल फायनलाइज द फर्स्ट पार्ट. तर चला आता या पार्टमध्ये तुम्हाला काय काय दिसते सांगा बरं. या पहिल्या पार्टमध्ये येस सर, बॅकग्राऊंड इमेज आणि सर्च बार. येस, चला नोट डाऊन करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला दिसते ती आहे बॅकग्राऊंड इमेज. अजून काय दिसतं. लोकेशन बार आणि सर्च बार. येस, सो इथे आपल्याला सर्च बार दिसतोय. लोकेशन बार आणि सर्च बार म्हणजे 2 इनपुट्स आहे. राईट, सो 2 इनपुट बॉक्स. अजून काय दिसतंय बरं. टायटल बेसिकली हा एक कॅची वर्ड आहे. राईट, तर आपण त्याला टायटल म्हणूया. राईट, सो वी गेट अ टायटल ऑल्सो. अजून काय दिसतंय. सर्च झाला, जरा टायटल झाला. अजून हा सेंटरला ब्रँडचा आयकॉन दिसतोय का.
सो इट्स बेसिकली अ ब्रँड आयकॉन. ओके वी हॅव. सो इथे मी म्हणेल ब्रँड आयकॉन. ओके विच इज ॲक्च्युली एक्सक्लेमेशन. ओके ई एक्सक्लेमेशन. ओके अजून काय दिसतंय सांगा बरं. अजून काय आहे. येस लॉग इन अँड क्रिएट अकाउंट बटन. हां हे दोन बटन्स दिसत आहे बघा. व्हेरी गुड. सो मी म्हणेल की आपल्याला दोन बटन दिसत आहेत. 2 बटन्स. तर बघा जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट डिझाईन करता तुम्हाला हेच इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही एखादा क्लोन बनवताय किंवा कोणाकडून तरी वेबसाईटचा UI घेतला आणि तो डिझाईन करताय तर ऑब्वियसली तुम्हाला याचा विचार करावा लागेल एवढ्या गोष्टींचा. ओके तर 1 बाय 1 आपण क्रिएट करूया. सो सर्वात आधी मी म्हणेल टॉपला की आपल्याकडे एक सेक्शन आहे. ओके सर्वात आधी आपण एक मेन एलिमेंट घेऊया आणि या मेन एलिमेंट मी म्हणेल की यामध्ये 2 सेक्शन आहे. पहिला सेक्शन आणि जो दुसरा आहे तो आपल्याला सध्या बनवायचा नाही पण फक्त आपण तो ठेवणार आहे. तर हा जो सेक्शन असेल आय विल जस्ट यूज अ क्लास एज अ टॉप सेक्शन. ओके याला आपण नाव काय दिलं टॉप. तर चला इथे तो क्लास ॲड करूया. सो मी म्हणेल डॉट टॉप सेक्शन. ओके आणि याला आपण एक बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर विल बी रेड. बॅकग्राऊंड कलर विल बी रेड. And let's open this one with live server. Okay, so let's open this one with live server. Yes. So it's there. आता आपल्याला कलर दिसत नाही. त्याचा रिझन असं आहे की या पेजमध्ये काही ॲडच नाही केलं आत्तापर्यंत आपण. तर याला आपण हाईट देऊया. तर बघा जर मी इथे हाईट जर दिली 100 आता इथे मी VH दे तर बेसिकली हा पूर्ण पेज कवर करेल. पूर्ण पेज. जर मला हाफच साईज हवी आहे तर मी इथे 50 VH म्हणेल विच विल लुक लाईक दिस. बट जर तुम्ही केअरफुली बघितलं ॲक्च्युली ही साईज आहे ना 50पेक्षा थोडी जास्त आहे. ओके कारण पूर्ण एरिया म्हणजे हा 50% नाही तर 50पेक्षा थोडी जास्त आहे. तर आपण याला 60 ट्राय करूया आधी. ओके आय थिंक सो थोडी जास्त करूया 65. अँड आय थिंक सो की आता आपल्याला जे हवं आहे ते आउटपुट आपल्याला भेटेल. ओके म्हणजे पहिलं जे सेक्शन आहे त्याला आपण हा कलर देऊन टाकलेला आहे रेड कलर. आता नेक्स्ट स्टेप अशी असेल की यामध्ये आपल्याला हे सगळा कंटेंट ॲड करायचं आहे. तर बघा सर्वात आधी हे 2 बटन आहे. ओके आता बटन सर्वात टॉपला आहे तर मी इथं असं म्हणेल की आपल्याकडे एक हेडर आहे ज्याच्या आतमध्ये 2 बटन्स आहे. पहिलं बटन आहे लॉग इन आणि दुसरं जे बटन आहे ते आहे क्रिएट अकाउंट. तर वर्ड काय त्याला एकदा वाचून घेऊया. क्रिएट अन अकाउंट. ओके सो इथे मी म्हणेल क्रिएट अन अकाउंट. सो जर आपण आपल्या वेबपेजवर गेलो तर वरती बघा आपल्याला क्रिएट अकाउंट दिसतं राईट. त्याच्यानंतर काय बरं तर क्रिएट अकाउंटच्या खाली आपल्याकडे एक्सक्लेमेशन ई आहे. ओके तर आपण काय करूया आता बघा ॲक्च्युली इथे एक मी सेक्शन क्रिएट करेल आणि म्हणेल की यामध्ये एक स्पॅन टॅग ॲड करूया अँड आय विल जस्ट से एक्सक्लेमेशन ई. सॉरी ई एक्सक्लेमेशन. ओके आणि त्याच ई एक्सक्लेमेशनच्या खाली आपल्याला हा पण कंटेंट हवा आहे दॅट इज लाईक फाइंड युअर बेस्ट रेस्टॉरंट. ओके असं इथे लिहिलेलं आहे. तर चला आपण याला थोडंसं कॉपी पेस्ट करू शकतो आता या UIला. सो मी थोडंसं बॅक जाईल. फुल स्क्रीन. आय थिंक सो दिस इज द वॉट विच वी हॅव. ओके तर याचा आपण आता इथे जर आलोत ना आपण मी तुम्हाला जी लिंक शेअर केली त्या लिंकमध्ये जर तुम्ही इथे जर आलात ना तर तुम्हाला इथून सगळा कंटेंट कॉपी करता येतो. ओके बघा यावरती क्लिक जर केलं तर इथे खाली कंटेंट म्हणून वर्ड आहे. जस्ट त्याच्यावर एकदा क्लिक करा तो कॉपी होऊन जाईल. ओके सो मी इथे तो पेस्ट करेल. ई एक्सक्लेमेशनच्या अंडर एक पॅराग्राफ टॅग यूज करेल तिथं पेस्ट करून देईल कारण की ॲक्च्युली तो पॅराग्राफच आहे. ओके दॅट्स ॲक्च्युली लुक्स वेल. त्यानंतर आपल्याकडे आता नेक्स्ट आहे सर्च बार. ओके
सो मी म्हणेल की अजून एक सेक्शन आपल्याला हवं आहे, ज्यामध्ये पहिलं इनपुट असेल प्लेस होल्डर विल बी. तर प्लेस होल्डर काय आपलं, प्लीज टाईप लोकेशन. बघा इथे दिलेलं आहे. चला इथे प्लेस करूया. आणि त्याच्यानंतर एक इनपुट आहे, त्या इनपुटमध्ये पण मी प्लेस होल्डर ॲड करेल आणि याला म्हणेल सिलेक्ट सर्च फॉर रेस्टॉरंट. ओके, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. सो इथे मी म्हणेल सर्च फॉर अ रेस्टॉरंट. सो बघा वेबसाईट जर बघितली तर ती अशी दिसते करंट. अँड दिस इज व्हॉट आवर बेसिक HTML स्ट्रक्चर लुक्स लाईक. ओके, दिस इज व्हॉट युअर बेसिक HTML स्ट्रक्चर विल लुक लाईक. येस, तर या पार्टपर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे? नो सर. नो. इथपर्यंत सर्व क्लिअर आहे. मी ते स्ट्रक्चर कसं बनवलं ते लक्षात आलं आहे? सर. ओके, ग्रेट. ओके, सो येस, इथे आपण काय केलं आत्तापर्यंत थोडासा रिकॅप घेऊया. तर मी हे स्केलेटन क्रिएट केलं. ओके, सो सेक्शन बनवलं, त्याला टॉप म्हटलो, नंतर हेडर ॲड केलं, त्यामध्ये 2 बटन्स ॲड केले, नंतर परत सेक्शन क्रिएट केलं, एक्सक्लेमेशन मार्क दिला आणि एक पॅराग्राफ टॅग दिला. त्यानंतर परत आपण सेक्शन घेतलं, त्यामध्ये परत आपण 2 इनपुट घेतले. तुम्हाला एक पॉईंट लक्षात येतो आहे का? मी हेडर आणि सेक्शनचा यूज केलेला आहे. मला याचा आन्सर कोण देईल? मी का सेक्शन वापरलं बरं? आपल्याकडे डिव्हिजन पण होता, पण सेक्शन का बरं वापरलं? येस, आपल्या 3ऱ्या लेक्चरमध्ये मी याचा आन्सर दिलेला आहे. कोणाला आठवतं आहे का? जे सेक्शन, मेन, हेडर हे बेसिकली सिमेंटिक एलिमेंट असतात. दे आर सिमेंटिक एलिमेंट. सिमेंटिक एलिमेंट कधी पण वेबसाईटमध्ये असणं ही चांगला पार्ट असतो. तुम्ही जेव्हा डिव यूज करता तेव्हा तो सिमेंटिक नसतो, त्याला काहीच मिनिंग भेटत नाही. तर जेव्हा आपण एखाद्या स्क्रीनवरती तुमचा कोड लोड होणार आहे, कोणती पण स्क्रीन असू द्या, मोबाईल, डेस्कटॉप, ओके, किंवा जे ब्लाइंड लोक जी स्क्रीन वापरतात त्यांच्याकडे जरी ही स्क्रीन असती, ओके, त्यांची जी स्क्रीन असते बोलते ॲक्च्युली ब्लाइंड लोकांची, तसं ॲप बनवलेले असतात किंवा ब्राउझरमध्ये पण ते फीचर असतात. बेसिकली त्याला नॅव्हिगेटर्स म्हणतात. ओके, सो ॲक्सेसिबिलिटी नॅव्हिगेटर असतात. तर इथे तुमचे हे जे सिमेंटिक एलिमेंट आहेत हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. जसं मी इथे हेडर लिहिलेलं आहे, तर हेडरचा अर्थ असं होतं की हा टॉपमोस्ट एरिया आहे. सेक्शन्स आहे म्हणजे हे तुमच्या वेबसाईटमध्ये पार्टिशन्स आहे. अँड इट्स इझी टू अंडरस्टँड दॅट लॉजिक. ओके, इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट लॉजिक. म्हणून आपल्याला याची आवश्यकता पडते. ओके, चला आता आपण आहे ना या पार्टला तर घेतलं आहे. ओके, सो आता 1 बाय 1 आपण डिझायनिंग स्टार्ट करूया. तर सर्वात स्टार्टिंगला वी विल डिझाईन दिस बटन्स. ओके, चला यांचा छानसा UI बनवूया आपण बटनसाठी. म्हणजे आधी आपण काय करणार, सर्व UI बनवून घेणार आणि नंतर त्याची अलाइनमेंट फायनल करणार. ओके, आधी आपण बटन्स वगैरे सर्व डिझाईन बनवून घेऊया. सो जस्ट आय विल से दॅट हिअर हा जो रेड कलर आहे ना, तुम्ही जर यावरती माऊस जर नेला तुम्हाला इथे दिसेल की लाईक इट विल गिव्ह यू अ कलर पॅलेट. तर या कलर पॅलेटमधून तुम्ही कोणताही कलर चेंज करू शकताय. ओके, इट डझंट मॅटर. मी थोडा डार्केस्ट कलर घेईल. ओके, आणि इथे जे RGB दिसतंय ना त्यावरती क्लिक जर केलं तर मला हॅश कोड भेटतो. याला बेसिकली हेक्स कोड म्हणतात, हेक्साडेसिमल कोड. ओके, तर हे जे कलर कोड्स आहे ना हे हेक्स कोड असतात. दीज आर हेक्स कोड, कलर कोड. ओके, तर यातले आता जे कलर असतात ना ते 3च कलर असतात रिअल वर्ल्डमध्ये. त्यांचेच हे मल्टिपल कॉम्बिनेशन बनलेले असतात आणि जे असतात रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. ओके, RGB. तर हा जो 86 आहे ना, हा 86 हा एक रेड कलरचा इंडिकेटर आहे. 1C जो आहे तो ग्रीन आहे आणि ब्ल्यू आहे तो पण 1Cच आहे. मग आता हे हेक्स कोड काय असतात तर बघा, हे जे पहिले जे 6 आहे. ओके, तर नॉर्मली कसं असतं, तुम्ही 00 पासून तर FF पर्यंत कलर्स क्रिएट करू शकताय. म्हणजे हेक्स कोड कसे असतात,
That starts from 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आता 10च्या ऐवजी आपल्याकडे असतो A, 11च्या ऐवजी B, ओके, देन C, D, E आणि F. एवढेच कलर, एवढेच नंबर असतात हेक्साडेसिमल कोडमध्ये, हेक्समध्ये. ओके, सो इथे 86 म्हणजे 86 नाही, म्हणजे पहिला नंबर हा 8 आहे आणि दुसरा जो आहे हा 6 आहे. ओके, तसंच 1C म्हणजे काय, पहिला हा 1 आहे आणि दुसरा हा C आहे. तर याचा अर्थ असा की यांच्यामध्ये पण दोन कलर आहे रेडचे, एक थोडा डार्क आणि एक थोडा लाईट, एक खूपच डार्क आणि एक खूपच लाईट. ओके, एक खूपच डार्क आणि एक खूपच लाईट. तर असे कॉम्बिनेशन्स क्रिएट होत असतात. ओके, सो हे 1C म्हणजे हा काही असं स्पेसिफिक वर्ड नाही आणि याला 86 म्हणू नका, इट्स अ 8 and 6 अँड दिस इज हाऊ द हेक्सा कोड्स विल बी. तर हे पण 00 FF पर्यंत असतील. ओके, 00 FF पर्यंत असतील. आता क्वेश्चन असा येतो की 00 म्हणजे काय. जर मी सगळे कलर 00 00 आणि 00 जर केलं तर जगातला सगळ्यात डार्क कलर आपल्याला मिळतो, तो असतो ब्लॅक. ओके, आणि जर मी सगळं कलर्सला जर मी FF 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 जर केलं तर जगातला सगळ्यात ब्राईटेस्ट कलर भेटतो आपल्याला, तो असतो व्हाईट. हां, आता मी जर पहिल्या दोन यांना म्हणजे रेडला FF केलं आणि बाकी यांना जर 0000 केलं तर आपल्याला रेड कलर भेटेल. ओके, अ ब्राईट रेड कलर. तसंच जर मी इथे रेडला 00 पण ग्रीनला जर FF केलं तर मला ब्राईट ग्रीन कलर भेटेल. बघा, हा ब्राईट ग्रीन कलर आहे. याला जर मी थोडं कमी जर केलं, आता मी जर म्हटलो की नाही मला थोडा डार्क ग्रीन कलर हवा आहे, तर जस्ट आपण A करूया, तर थोडा डार्क ग्रीन येईल. अजून मला डार्क हवा आहे, जस्ट मी इथे थोडं अजून कमी करेल, मी म्हणेल 7 अजून डार्क ग्रीन कलर. अजून डार्क हवा आहे, चला अजून डार्क करू शकतो आहे 4 अजून डार्क कलर होईल आणि हळूहळू हा कलर ब्लॅक कलरकडे जाईल. जर मी 2 केलं तर बघा थोडासा आता ब्लॅकिश, खूप डार्क ग्रीन झाला आहे, खूप म्हणजे खूप डार्क. आणि जर आपण याला 00 जर दिलं तर हा पूर्ण ब्लॅक झाला आहे. ओके, तसंच तुम्ही जर ब्ल्यू पण घेतलं तर ब्ल्यूचं पण सेम असतं. सो मी FF केलं तर पहिली व्हॅल्यू ब्राईट ब्ल्यू येते. तुम्हाला डार्क ब्ल्यू हवी आहे तर तुम्ही जस्ट 8 करा, म्हणजे 50%. तर हा तुम्हाला डार्क ब्ल्यू देईल. नेव्ही ब्ल्यू हवा आहे तर जस्ट याला 3 करा, तुम्हाला नेव्ही ब्ल्यूचा कलर भेटेल. बघा, नेव्ही ब्ल्यू भेटतो आहे, डार्क नेव्ही ब्ल्यू कलर. आणि जर ब्लॅक हवा आहे तर जस्ट इथे 00 द्या. ही एक कलरची मजा आहे. ओके, इट्स व्हेरी ब्युटिफुल टू जस्ट प्ले विथ द कलर्स. तर तुम्ही ज्या वेळेस कलरसोबत प्ले करताय, ओके, यू कॅन जस्ट चेंज अ कलर ब्राईटनेस हिअर. ओके, की कोणता कलर हवा आहे, व्हाईटेस्ट हवा आहे का डार्केस्ट हवा आहे. ओके, यू कॅन जस्ट चूज एनी वन ऑफ दॅम, इट डझंट मॅटर. आता इथे मी चूज करताना रेड चूज केला होता आणि मी थोडासा डार्क कलर घेईल. ओके, आय विल जस्ट यूज अ बिट डार्कर कलर या टाईपमध्ये. अँड नाव ओके, इट्स ॲक्च्युली गोईंग विथ अ ब्राऊन. मला ब्राऊन नको आहे, आपल्याला रेड कलरमध्ये डार्क हवा आहे, थोडी डार्क टोन. लेट्स सेव्ह इट. येस, इट्स अ रेड डार्क टोन, इट्स नॉट अ ब्राऊन. ओके, एनिमोर. चला आता आपण याला डिझाईन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटन्सला डिझाईन करायचं आहे. जर बटन जर केअरफुली बघितले, जिथे मी इथे झूम करेल, ओके, you will see your button has a login. Okay, just give me a minute. Yes, so now सो आता आपण हे कलर सिस्टीम समजून घेतली. कलर समजले का, कलर सिस्टीम कशी असते. हेक्स कोड म्हणजे काय असतं की बेसिकली एक हेक्साडेसिमल कोड असतात 0 to F. ओके, तुम्हाला जास्त डीपमध्ये लर्न करण्याची आवश्यकता नाही, कारण बाय डिफॉल्ट नेटवरती सर्व कोड भेटून जातात आणि ऑनलाईन खूप साऱ्या साईट्स आहे. ओके, ते आपण नंतर पुढे चालून लर्न करणारच आहे. पण कोणी जर विचारलं, तुम्हाला माहिती पाहिजे की हेक्स कोड म्हणजे काय असतात किंवा हे कलर कोड काय इंडिकेट करतात. ओके, येस. तर चला आता आपण बटन डिझाईन करूया. तर बटनसाठी मी इथे एक क्लास ॲड करेल आणि मी म्हणेल BTN, आणि दोन्ही पण यांना आपण एकच क्लास ॲड करूया, BTN. ओके, आणि इथे मी म्हणेल .btn. लेट्स सेव्ह इट, लेट्स गो टू द आउटपुट. बघा आता मला सांगा,
ह्या यू आयच्या बटनमध्ये आणि आपल्या बटनमध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय बरं? बघा इथे थोडं लक्ष द्या आणि आता इथे द्या. काय फरक जाणवतोय? सर बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे. येस, व्हेरी गुड. रिअली ॲप्रिशिएबल पार्ट. ओके, खूप खूप ॲप्रिशिएबल आहे. येस, सार्थक, व्हेरी गुड. सो याचं बटनचं बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट आहे. ओके, सर्वात पहिलं. दुसरं काय बदल दिसतोय तुम्हाला? बॉर्डर. बॉर्डर, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. बघा लॉग इनच्या बटनला बॉर्डर नाही आहे, पण क्रिएट अकाउंटच्या बटनला बॉर्डर आहे. अजून काय दिसतंय दोन्हीमध्ये? बघा फरक. तुम्हाला असं वाटतंय का आतमध्ये थोडी स्पेसिंग आहे त्या बटनच्या? Yes, असं sir. राईट, म्हणजे याचा अर्थ यात पॅडिंग आहे. आणि कलर कोणता आहे बघा बरं. बटनला कलर काय आहे? व्हाईट. व्हाईट कलर, व्हेरी गुड. सो आता तुम्ही मला जे सांगितलं ना तेच मी करणार आहे. सर्वात आधी आपल्याला बटनची ट्रान्सपरन्सी क्रिएट करावं लागेल. ओके, सर ट्रान्सपरन्सी करायच्यानंतर खूप सिम्पल आहे. बॅकग्राऊंड कलर हे तुम्ही कोणता पण देऊ शकतोय. सपोज मी जर म्हटलो रेड, तर बघा दोन्ही बटनला मी इथे काय केलं आहे, आय हॅव जस्ट यूज्ड दिस कॉन्सेप्ट ओव्हर हिअर. ओके, दॅट बटन अँड बटन BTN. तर दोन्ही ठिकाणी एकच क्लास असल्यामुळे दोन्ही बटनला बॅकग्राऊंड कलर भेटला. मला कलर नको आहे, मला हवं आहे ट्रान्सपरंट. तर तुम्ही बॅकग्राऊंडला ट्रान्सपरंट देऊ शकता व्हॅल्यू. त्याने काय होतं, ते ट्रान्सपरंट होऊन जाते. दुसरं, मला बॉर्डर नको आहे. दोन्ही पण बटनची आत्ता आपण बॉर्डर रिमूव्ह करूया. सो मी इथे म्हणेल की बॉर्डर नन. ननने काय होतं, बॉर्डर ननने बॉर्डर निघून जाते. ओके, पण हा जो रजिस्ट्रेशनचा बटन आहे याला बॉर्डर हवी, प्लस याला आपण कलर ॲड करूया. कलर आहे व्हाईट. बघा लॉग इनचे जे कलर्स ते व्हाईट झाले. नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, इथे मी अजून एक क्लास क्रिएट करेल. मी इथे म्हणेल क्रिएट अकाउंट. ओके, बघा एकापेक्षा जास्त क्लासेस आपल्याला ॲड करता येतात. मी हे नेम कॉपी करेल, याच्या खाली इथे पेस्ट करेल अँड देन आय विल से बॉर्डर कलर मस्ट बी व्हाईट. ओके, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, बॉर्डर विड्थ मस्ट बी 1 पिक्सल. आणि बॉर्डरची जी स्टाईल आहे ती आपल्याला हवी आहे सॉलिड. बघा मी फक्त स्पेशल बॉर्डरसाठी हा क्रिएट अकाउंट क्लास क्रिएट केलेला आहे. तुम्हाला याच्या सराउंडिंगला बॉर्डर दिसेल, पण मला थोडी स्पेसिंग पण हवी. सो BTN मध्ये आपण कॉमन पॅडिंग ॲड करूया. मी म्हणेल इथे की मला पॅडिंग कशी हवी आहे, टॉप बॉटम 5 पिक्सल बट लेफ्ट राईट 15 पिक्सल. अँड यू विल सी इट लुक्स व्हेरी व्हेरी परफेक्ट. ओके, तुम्हाला वरतून थोडीशी मार्जिन दिसते का या बटनच्या आणि टॉपच्या वरती? बघा आपल्या याच्यामध्ये नाही दिसते का तिकडे, राईट? सो आपण असं पण म्हणू शकतोय की हे जे बटन आहे ना यांना मला मार्जिन टॉप हवी आहे. ओके, बघा आपल्याकडे स्पेशल प्रॉपर्टी मार्जिन टॉप नावाची, आणि जस्ट आपण म्हणूया 10 पिक्सल. सो याने काय होईल, वरतून आपल्याला स्पेस भेटेल. सी, इट लुक्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. पण इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काही अजून एक बदल दिसतोय का या बॉर्डरमध्ये? थोडं केअरफुली बघा बरं. येस, काही बदल जाणवतोय का बॉर्डरच्या कॉर्नरमध्ये? थोडं केअरफुली बघा बरं. राऊंडेड कॉर्नर. व्हेरी गुड. आपल्या ज्या बॉर्डर आहे ना या खूप शार्पन आहे, पण त्या ज्या बॉर्डर्स आहे ना त्या राऊंडेड आहे.
मग काल आपण राऊंडसाठी एक प्रॉपर्टी बघितली होती. कोणती होती ती प्रॉपर्टी? बॉर्डरला राऊंड करण्यासाठी एक प्रॉपर्टी होती. ओके, तर ते मी इथे यूज करेल. का बरं? कारण की एकाच बटनला आहे. सो मी इथे म्हणेल बॉर्डर रेडियस. प्रॉपर्टीज विसरू नका. आणि मी म्हणेल 10 पिक्सल. ओके, आता ही खूपच राऊंड झाली, एवढी नको आहे आपल्याला. तर आपण असं म्हणूया की 2 पिक्सल, 3 पिक्सल. ग्रेट. अँड अवर लॉग इन UI इज रेडी. जसा आपल्याला हवा आहे तसा तो रेडी झालेला आहे. बटन समजलं आपण कसं केलं? येस, Yes, sir. राईट, व्हेरी गुड. So here we have successfully completed our first button UI. अलाइनमेंट वगैरे सुद्धा विसरून जा. फक्त पहिला आपण UI डिझाईन करूया. नाव इट्स टाइम टू वर्क फॉर द राउंडेड पार्ट. ओके, सो चला आता राउंडेडवरती थोडं कॉन्सन्ट्रेट करूया. तर इथे ई दिलेला आहे मी. ओके, आपल्या कोडमध्ये आपण जाऊया. इथे स्पॅन टॅग आहे. तर स्पॅनला आपण एक ब्रँड नावाचा क्लास ॲड करूया, कारण हा एक्सक्लेमेशन ही ॲक्च्युली एक ब्रँड आहे. ओके, हा एक ब्रँड आहे. सो मी म्हणेल एक्सक्लेमेशन ही. अँड नाव आय विल जस्ट से दॅट की मला इथे एक ब्रँड क्लास हवा आहे. सो आता आपण काय करणार आहे बघा. मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. जर परफेक्ट सर्कल हवा असेल तर काय इम्पॉर्टंट आहे? येस गाईज, परफेक्ट सर्कलला काय हवं असतं आपल्याला? परफेक्ट. कालची जी इमेज होती तिला आपण काय दिलं होतं? सर्कल बनवण्याच्या आधी काय दिलं होतं काल? हाईट आणि विड्थ. व्हेरी गुड, व्हेरी गुड, रिअली ॲप्रिशिएबल पार्ट. तर परफेक्ट सर्कलसाठी परफेक्ट स्क्वेअर असणं महत्त्वाचं आहे. ओके, तर इथे मी म्हणेल हाईट ॲज 100 पिक्सल अँड विड्थ ॲज 100 पिक्सल. आणि बॅकग्राऊंड कलर आपण देऊया व्हाईट. ओके, सो जर मी इथे आलो तुम्हाला इथे 100 बाय 100 पिक्सल दिसेल. आपल्याला एवढा छोटा पिक्सल नको आहे. सो इथे आपण लेट्स डू दॅट वन. ओके, हां, आता इथे बघा मी 100 पिक्सल दिले तरी ते वर्क होत नाही. का नाही होत? कारण हा स्पॅन टॅग जो आहे ना तो इनलाईन एलिमेंट आहे. आणि जे इनलाईन एलिमेंट असतात ना, आपण बघितले होते ब्लॉक लेवल आणि इनलाईन. जे इनलाईन असतात ना त्यांना बेसिकली हाईट आणि विड्थ सपोर्ट करत नाही. मग अशा केसमध्ये काय करायचं? जर इनलाईन एलिमेंटला तुम्हाला हाईट आणि विड्थचा सपोर्ट हवा असेल तर फक्त त्याला डिस्प्ले फ्लेक्स करा. त्याने काय होईल? ॲटोमॅटिक त्याला साईज भेटेल. बघा, अजून थोडी इन्क्रीज करूया, 150 बाय 150 करूया अँड सी इट वर्क्स. ओके, पण मला सांगा हा ई जो आहे हा सेंटरला दिसतोय का? ई सेंटरला दिसतोय का? येस, जसा यांचा आहे तसा आपल्या परफेक्ट स्क्वेअरमध्ये ई सेंटरला आहे का? नाही. मग क्वेश्चन असा आहे की तो सेंटरला कसा आणायचा? सो त्यासाठी मी तुम्हाला CSS ट्रिकचं लिंक दिली होती. रीड केली होती का तुम्ही ती? येस, ती लिंक रीड केली का? बाळांनो, लिंक रीड केली कधी? बोलत नाही म्हणजे नाही केलेली. तर बघा, आपण फ्लेक्स कंटेनर आयटम बघितला. आता थोडंसं जर खाली आलं ना तर तुम्हाला एक कन्सेप्ट दिसेल. ओके, मी थोडं खाली स्क्रोल करतोय. तर बघा,
एखादा कंटेंट जर फ्लेक्सचा कंटेंट मला मूव्ह करायचा आहे हॉरिझॉन्टली, तर आपण एक प्रॉपर्टी यूज करतो ज्याला म्हणतात जस्टिफाय कॉन्टेंट. ओके. जर एक्झॅक्टली मला सेंटरला तो हवा असेल हॉरिझॉन्टली, तर आपण असं म्हणू शकतोय जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. काय म्हणणार आपण त्याला? जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. ओके. तर चला इथे काय करूया आपण, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स दिलेला आहे. तर बघा, हा झाला पॅरेंट आणि त्याचा झाला हा चाइल्ड. मग चाइल्डला मला सेंटरला आणायचं आहे हॉरिझॉन्टली, तर इथे मी म्हणणार जस्टिफाय कॉन्टेंट आणि इथे मी यूज करणार सेंटर. त्याने काय होणार बघा आउटपुट. तर आता आउटपुट बघा, आपला ई जो आहे हा सेंटरला आलेला आहे. ओके. ई बघा कुठे, सेंटरला, हॉरिझॉन्टल सेंटर. परत तुम्ही या गाईडवर जर गेलात ना, थोडंसं खाली जर स्क्रोल केलं, तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल. जर एखादा कॉन्टेंट व्हर्टिकली सेंटरला आणायचं आहे, बघा व्हर्टिकली, आधी तो टॉपला वरती आहे, आपल्या पण ह्याच्यामध्ये तो टॉपलाच आहे. पण जर मला त्याला जर आपल्याला त्याला व्हर्टिकली सेंटरला आणायचं आहे, व्हर्टिकल बघा, वरती स्टार्ट आहे, खाली एंड आहे, स्ट्रेच पण करू शकता, बट आपल्याला त्याला व्हर्टिकली सेंटरला आणायचं आहे. व्हर्टिकली म्हणजे अपडाऊनच्या सेंटरला. तर इथे आपण असं लिहू शकतोय, अलाइन आयटम्स ॲज सेंटर. काय लिहू शकतोय आपण? अलाइन आयटम्स ॲज सेंटर. म्हणून तर मी तुम्हाला ते रीड करायला दिलं होतं, अलाइन आयटम्स ॲज सेंटर. आता काय होईल बघा, द मॅजिकल पार्ट इज दॅट तुमचा एलिमेंट एक्झॅक्टली सेंटरला आला आहे. ओके. आणि आता आपण याचा फॉन्ट वाढू शकतोय. यासाठी आपण फॉन्ट नावाची प्रॉपर्टी यूज केली होती, फॉन्ट साईज. इथे मी म्हणेल 32 पिक्सल. सी इट लुक्स बिट बिगर. अजून मोठी करूया, सो आय विल जस्ट से 48 पिक्सल. अजून थोडी मोठी करूया, आय विल जस्ट से 64 पिक्सल. अजून थोडी मोठी करूया, आय विल जस्ट से 96 पिक्सल. येस, इट लुक्स व्हेरी व्हेरी प्रॉमिनंट. ओके. जसं आपल्याला हवं आहे तसाच तो झालेला आहे. आणि आता याचा आपण परफेक्ट सर्कल बनवू शकतोय. तर इथे मी म्हणेल बॉर्डर रेडियस टू बी 50% अँड सी इट वर्क्स. हां, आता याला रेड कलर आहे, तर ते आपण करू शकतो. मी म्हणेल की याला मला कलर रेड हवा आहे. व्हेरी व्हेरी परफेक्ट. हां, आता ऑब्वियसली यांच्यामध्ये मला थोडासा गॅप हवा आहे. ओके. आय नीड अ मार्जिन फॉर दॅट. तर मार्जिन टॉप यूज न करता मी असं यूज करेल, मार्जिन टॉप बॉटम, आणि लेफ्ट राईट नको आहे मला काही, तर 0 म्हणेल. तर बघा दोन्हीमध्ये आता छोटासा गॅप झाला. आपण अजून इन्क्रीज करू शकतो आहे 15 पिक्सल. या इट स्टील लुक्स व्हेरी व्हेरी परफेक्ट. आणि हा जो ब्रँड आहे याला पण मी म्हणेल की मला पण इथे मार्जिन ॲज 20 पिक्सल हवी. सो त्याच्या बॉटमचा पार्ट पण थोडासा खाली मूव्ह होईल. तर याच्या टॉपला बॉटमला मार्जिन आपण दिली. हां, मला फक्त लेफ्ट राईट मार्जिन नको आहे, तर मी इथे 0 म्हणेल. अँड सी इट हॅज ओनली अ मार्जिन टू टॉप अँड बॉटम. याला तुम्ही इन्स्पेक्ट करून चेक पण करू शकता. ओके. सो सी इथे बघा 150 बाय 150, पॅडिंग काहीच नाही, बॉर्डर काहीच नाही, पण मार्जिन आहे बघा. आणि माऊस नेल्यानंतर तो मार्जिन दाखवतो आहे आपल्याला वरती आणि खालीच आहे. लेफ्ट राईटला मार्जिन नाही आहे का? कारण आपण त्याला 0 सेट केलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? येस गाईज. नो सर. ओके. येस, इथपर्यंत सर्वांना समजलं आहे का?
येस. sir. या पॉईंटपर्यंत सर्वांना समजलंय का? Yes. ओके, रिअली गुड वन. ओके, गुड. सोपं वाटतंय का अवघड वाटतं इम्प्लिमेंटेशनला? येस गाईज, सोपं वाटतंय का अवघड वाटतंय थोडं? दिसायला तुम्हाला किती सोपं वाटलं? इम्प्लिमेंटेशन कसं आहे? इट्स डिफिकल्ट. ओके, थोडंसं डिफिकल्टी यामध्ये आहे. कारण जेव्हा आपण यू आय बनवतो तेव्हा बघा, मॅन्युअली यू आय जर बनवले तर ऑब्वियसली थोडासा वेळ लागतो. आता हे नंतर आपण ए आय थ्रू जनरेटच करणार आहे तसं पण, बट तुम्हाला अंडरस्टँडिंग महत्त्वाची की हा यू आय कसा बनवायचा, सो दॅट तुम्हाला पुढे चालून इश्यू नको यायला की अरे हा कोड का आला. तर तुमच्या माइंडमध्ये जो प्रश्न असतो, क्वेश्चन मार्क असतो, तो नको आहे आपल्याला. ओके, इज अ क्लिअरली हियर? Yes, sir. पुढचे पार्ट इम्प्लिमेंट करायचे. Yes, sir. Yes. So before that, we will take a break for 5 minutes and then we'll resume it back again. So let's have a break. 5 ते 10 मिनिटाचं घेऊ, 6 वाजेपर्यंत. नंतर आपण रिझ्यूम करूया परत. So yes, here till now this point we have just created this button and the next was exclamation E. Okay. आता आपण पुढच्या पॉईंटला लर्न करूया, तो म्हणजे आहे आपला हा पार्ट. ओके, लेट्स डिस्कस इट. सो नाव द क्वेश्चन इज दॅट की याला कशा प्रकारे आता रोल आउट करायचं. बेसिकली खूप सिम्पल आहे. हा एक पॅरेग्राफ टॅग आहे. सो लेट मी जस्ट मिनिमाइज दिस. लेट मी गो टू द कोड अँड दिस इज अ पॅरेग्राफ टॅग, राईट. तर या पॅरेग्राफ टॅगला आपण टायटल नाव देऊया, अ क्लास ॲज अ टायटल. लेट्स कॉपी इट आणि इथे जिथे ब्रँड लिहिलेलं आहे त्याच्या खाली मी पेस्ट करेल ॲज अ क्लास डॉट मॅन्डेटरी. ओके, डॉट इज मॅन्डेटरी. स्क्रीन दिसते का सर्वांना? नाही सर. ओके, No. आता दिसते स्क्रीन? Yes. Yes. येस. सो इथे मी टेक टायटल ॲड केला आहे क्लास आणि तोच क्लास मी इथे यूज करतो आहे. फक्त केअरफुली लक्षात ठेवा, क्लासेसला डॉट यूज करणं CSS मध्ये कंपल्सरी आहे. ओके, डोंट मिस इट. सो नाव जस्ट आय विल से की मला इथे फॉन्टची साईज आपण रन टाईम अशी 24 पिक्सल घेऊया आणि त्याचा कलर मी व्हाईट म्हणेल. कलर विल बी व्हाईट. ओके, लेट्स गो टू द आउटपुट अँड यू विल सी इट लुक्स ब्युटिफुल ओव्हर हियर. ओके, जसं हवं आहे तसं दिसतंय. थोडा फॉन्ट अजून इन्क्रीज करू शकता तुम्ही, त्याला 32 पिक्सल केला तरी चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. जस्ट लुक्स बेटर, राईट. बट मला असं वाटतं की 24 इट्स ओके. ओके, अँड नाव वी विल मूव टुवर्ड्स द लास्ट पार्ट दॅट इज. बघा आता इथे मार्जिनला आहे ना, आपण थोडंसं पॅरेग्राफला थोडी मार्जिन देऊया. सो इथे मी म्हणेल मार्जिन आणि टॉप बॉटम इज 10 पिक्सल, लेफ्ट राईट इज 0 पिक्सल. ओके, थोडासा गॅप भेटला आपल्या इथे. And now the last part which is left to add a space for this input box. तर आता हा पण पार्ट तसाच आहे. इथे आपण क्लास ॲड करूया. आय विल जस्ट से इनपुट बॉक्स आणि दुसऱ्या इनपुटला पण मी सेम यूज करेल. ओके, जस्ट आय विल यूज सेम फॉर ऑल ऑफ दॅम. ओके, अँड देन आय विल से हियर की मला हा इनपुट बॉक्स हवा आहे. बघा आता इनपुट बॉक्स जर तुम्ही केअरफुली बघितला, दोन्ही पण इनपुट बॉक्सचा जर का UI तुम्ही केअरफुली बघितला तर इथे साईडला पॅडिंग दिलेली बघा, इंटरनल स्पेस, आणि या दोन्हीमध्ये पण थोडासा गॅप आहे. ओके, तर ते आपण नंतर डिझाईन करणार आहोत, डोंट वरी. बट येस, करंटली आपल्याला पण सेम हवं आहे. सो मी इथे म्हणेल की थोडीशी पॅडिंग ॲड करूया. पॅडिंग विल बी like 16 पिक्सल फ्रॉम ऑल द साईड. ओके, बघा या टाईपमध्ये हा दिसतोय, राईट. अँड
थोडासा फॉन्ट इंक्रीज करूया. सो आय विल जस्ट से फॉन्ट साईज टू बी 18 पिक्सल. थोडासा, जास्त नाही, थोडा फॉन्ट मोठा करूया. सी आय कॅन जस्ट टाईप ओव्हर हियर. ओके. आता या दोन्हीमध्ये या इनपुटची विड्थ थोडीशी जास्त आहे, तर आपण काय करूया, एक एक्स्ट्रा क्लास ॲड करूया. ओके. आय विल जस्ट ॲड अ एक्स्ट्रा क्लास. मी इथे म्हणेल सर्च बॉक्स किंवा रेस्टॉरंट सर्च असं नाव देईल मी याला, रेस्टॉरंट सर्च. ओके. 2 वर्ड असतील तर डॅश दिला तर कधी पण चांगलं आहे दोन्हीमध्ये. सो लेट्स कॉपी आणि इथे मी त्याला विड्थ प्रोव्हाइड करेल. सो आता नॉर्मलपेक्षा मला विड्थ थोडी जास्त हवी. सो आय विल जस्ट यूज लाईक 40 VW. विड्थ ॲज 40 VW. And see, it looks very very beautiful. Okay, it actually looks very very beautiful. आणि आता मला हे सर्व सेंटरला हवे, तर कसं करणार आहे आपण हे बघूया. पण मला असं वाटतं की आपण बटनचा पण थोडासा फॉन्ट इंक्रीज करूया. सो आय विल जस्ट से फॉन्ट साईज टू बी 24 पिक्सल. बघा बटन्स पण आता मोठे झाले, म्हणजे जे टेक्स्ट ॲक्च्युली सर्व आता मोठे दिसत आहे. ओके. येस. सो आपण एका साईडने हा जो डिझाईन होता हा इम्प्लिमेंट केला. या लोगोबद्दलचा नंतर पार्ट आपण डिस्कस करणार आहे. डोंट वरी, लोगो कसा ॲड करायचा. ओके, सर्चचा. सो डोंट वरी अबाउट इट. बट इफ यू सी इट ॲक्च्युली लुक्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. ओके. जसं आपल्याला हवं आहे तसंच हा UI दिसतोय. ओके. येस. या पॉईंटपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? एनीवन? ओके, ग्रेट. सो आता याच्या नंतरचा पार्ट आपण डिस्कस करूया. तर बघा हे बटन कोणत्या साईडला आहे बरं? राईट साईडला, बरोबर. आपल्या केसमध्ये करंटली लेफ्ट साईडला आहे, तर मला याला लेफ्टवरून राईटला मूव्ह करायचं आहे. तर बघा आता कन्सेप्च्युअली समजून घ्या. सर्वात आधी जर मी पॅरेंटला जर फ्लेक्स डिफाईन जर केलं, पॅरेंटला फ्लेक्स जर डिफाईन केलं तर दोन्ही बटन एका रोमध्ये येतील. ओके. आणि त्यानंतर इथे मला काय करायचं, थोडंसं खाली जर मी आलो तर बघा आपल्याकडे जस्टिफाय कॉन्टेंटची प्रॉपर्टी आहे, त्याला मी फ्लेक्स एंड जर ॲड केला तर एलिमेंट एंडला मूव्ह होतील. ओके. हा आपला कन्सेप्ट आहे. म्हणजे काय करायचं, हा जो हेडर आहे याला मी क्लास ॲज अ हेडर ॲड करेल. त्यानंतर इथे वरती कुठे पण तुम्ही लिहिला तरी चालेल, बट मी इथे वरती लिहिल आणि मी म्हणेल डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स अँड जस्टिफाय कॉन्टेंट ॲज फ्लेक्स एंड. म्हणजे मी काय म्हटलो की हा पर्टिक्युलर हेडर फ्लेक्स बनवा आणि हे दोन्ही पण बटन मला एंडला हवे. सो मी म्हटलो जस्टिफाय कॉन्टेंट एंड. त्याने काय होतं, तुमचे जेवढे पण एलिमेंट असतात ते एंडला येतात. ओके. आणि जर मी UI वरती आलो, यू विल सी दॅट की हे राईट साईडला आले. हां, आता थोडासा मला स्पेस हवा आहे, तर मी असं करेल, मी इथे बनेल की पॅडिंग मला टॉप बॉटम नको आहे. ओके, 0. बट लेफ्ट राईट जी पॅडिंग आहे ती मला 30 पिक्सलची हवी आहे. सी, थोडासा स्पेस भेटला. अजून थोडी घेऊया. सो इथे मी म्हणेल मला 50 पिक्सल हवी आहे. बघा मी काय केलं समजून घ्या. हेडरला फ्लेक्स केलं, सो ते बटन एका लाईनमध्ये, ऑलरेडी एका लाईनमध्ये होते पण ते एका लाईनमध्ये आले आता. आणि त्यानंतर मी म्हटलं की ओके दिस इज परफेक्ट, आय जस्ट वॉन्ट टू राईट दॅट लॉजिक. ओके, दॅट्स इट. आता सेम लॉजिक मी इथे पण ॲड करेल. सो इथे मी क्लास ॲड करेल आणि मी म्हणेल ब्रँड सेक्शन. ओके. आणि बघा हे दोन्ही पण जे आहे ना, तुम्ही जर केअरफुली बघितलं तर हे ॲक्च्युली आपल्याला सेंटरला हवे. बघा हा पण सेंटरला आणि हा पण सेंटरलाच हवा आहे. सो जर आपण परत इथे आलो तर बघा तर आपण काय करू शकतो, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स करायचा. ओके, पॅरेंटला काय करायचं, डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स. आणि नंतर हे दोन्ही एलिमेंट सेंटरला आणण्यासाठी जस्टिफाय कॉन्टेंट हॉरिझॉन्टल सेंटर करायचं. जस्टिफाय कॉन्टेंट काय करायचं, सेंटर करायचं. चला इथे पण आपण सेम करूया. तर इथे मी क्लास घेतला आहे ब्रँड सेक्शन आणि जिथे आपण ब्रँड लिहिलेला होता त्याच्यावरती आपण हे ॲड करूया. कुठे ॲड केला तरी चालतो. ओके, इट डझंट मॅटर. सो मी इथे बनेल डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट सेंटर. ओके, and you will see
दॅट इट्स रिफ्रेश. या इथे सेव्ह करणं राहिलं आहे हा क्लास. यू विल सी इट्स इन सेंटर. हां, आता इथे हा एक इश्यू आलेला आहे. ओके, तर याला सॉल्व कसं करायचं ते नंतर बघूया आपण. सध्या आपल्याला ते बघायची काही आवश्यकता नाही. सेम मी इथे पण करेल. सो इथे मी क्लास यूज करेल अँड आय विल जस्ट से सर्च बॉक्स. ओके, अँड लेट्स कॉपी दिस. आणि इथे जिथे आपण इनपुट बॉक्स लिहिले होते तिथे मी सेम यूज करेल. मला सेंटरला हवे, सो मी मध्ये डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स, जस्टिफाय कॉन्टेंट टू सेंटर. ओके, बघा हे दोन्ही पण प्रॉपर आले. फक्त मला एक छोटासा पार्ट हवा आहे, या दोन्हीमध्ये गॅप हवा आहे. सो मी गॅप नावाची एक प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो आहे, गॅप. आणि मी म्हणेल की दोन्हीमध्ये 10 पिक्सलचा गॅप द्या. ही फ्लेक्सची स्पेशल प्रॉपर्टी तो गॅप क्रिएट करतो. अँड यू विल सी इट लुक्स एक्झॅक्टली हाऊ अ लॉजिक हिअर इज. हां, आता इथे छोटासा इश्यू आहे की हे हा एलिमेंट आणि हा एलिमेंट एका पुढे एक आहे. मग आता हे एकाखाली एक कसे आणायचे, तो जो पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, कन्सेप्ट समजला. मी एलिमेंट कसे मूव्ह केले, पॅरेटला दिला फ्लेक्स, आणि जी मी तुम्हाला लिंक दिली त्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. जस्टिफाय कॉन्टेंट कसा काम करेल, फ्लेक्स आयटम कसा काम करेल. आणि मी माझा पण एक यूट्यूबचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आहे आत्ता सेशन झाल्याबरोबर. तो व्हिडिओ एकदा बघा. त्यामध्ये मी फ्लेक्सला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, एक्सपेरिमेंट घेऊन पण सांगितलेलं आहे. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की एकदा तुम्ही पण तो व्हिडिओ बघा, तुम्हाला बऱ्यापैकी त्याची आयडिया येऊन जाईल. आणि तुमचे जे लेक्चर्स आहे हे मी आज म्हणजे आत्ता आपलं लेक्चर संपल्यानंतर मी अपलोड करणार आहे. तर प्लीज एकदा सर्वांनी त्या प्लेलिस्टमध्ये तुमचे लेक्चर्स बघा. इज दॅट क्लिअर? येस. येस. कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी आहे आजच्या लेक्चर रिलेटेड? मीनवाईल मी अटेंडन्स घेईल तोपर्यंत. Yes, just give me a minute. So UI UX batch number 7. So today's date is 11. Okay. Yes, Komal आहे का? Komal is there? Hello. Komal nahi. Okay. So Komal is absent. Yes, Sonone Vaishnavi. Yes, sir. Kadam Sakshi. Sakshi Kadam. Okay. Shinde Ujwala. Ujwala Shinde. Okay, she's absent. Yes. Aniket present है. Aniket absent. Okay. Gayatri Kailas Kadam. Present. Yes. Shruti. Present, sir. Okay. Shrutika absent. Tanvi. Present, sir. Okay. Pranjal. Present, sir. And last is Sarthak. प्रेझेंट सर. येस. कोणी राहिलंय अजून ज्याची प्रेझेंटी नाही आलेली? एनीवन इज देअर? ओके, गुड. ओके, फाईन.
So, yes, guys, I will request you to please go with these all sessions with the offline recording. मी रेकॉर्डिंग अप करतो आहे, सो प्लीज ऑफलाईन रेकॉर्डिंग एकदा बघून घ्या. आणि तुमच्या माइंडमध्ये जर काही क्वेश्चन असतील तर उद्या तुम्ही मला विचारू शकताय. ओके, या, सो उद्या तुम्ही मला ते क्वेश्चन्स विचारू शकताय. ओके, या, ओके, फाईन. So, on this note, I will stop the session for today and let's see you in the next lecture, guys. Thanks a lot and have a great day. Yes, Kailas Kadam. Kailas Kadam. सर मी गायत्री कदम. गायत्री कदम. हा प्रेझेंटी झाली का? हां हो सर. गायत्री कदम. हां, येस, ओके, ओके.